मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ऐकून तुम्हाला मजा येणार. सचिनला कसला सोललाय अर्जुनने. एवढंच नाही तर सचिनला अख्खाच्या अख्खा एक्सपोज केलाय अर्जुनने. त्याने महिपतच्या वकिलासोबत मिळून काय काय केलं, कुठे कुठे कर्ज घेतले आणि कसला बदमाश आहे सचिन, हे सगळं त्याने सिद्ध केलंय अर्जुनने. आता कळलं सचिनला अर्जुनशी पंगा घेतल्यावर काय होणार आहे. मजा आली हा प्रेक्षकांनो. आज फायनली अस्मिताला घटस्फोट मिळालाय. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो की सचिनच्या वकिलाने सांगितलं होतं कोर्टाला की अस्मिताचा सगळा केस फेटाळली जावी आणि माझ्या आशिलांना त्रास दिला म्हणून अस्मिता दीक्षितांना दंड वगैरे आकारा. आता आज आपण बघतोय की अर्जुनने आता त्याचं स्टेटमेंट सुरू केलंय. चैतन्य आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता तिथे उशीर झाला जरा चैतन्याला, पण त्याने जे आणायचे ते आणलंय अर्जुनसाठी प्रूफ. ते काहीतरी इन्व्हलप हातात आल्यानंतर अर्जुन आता उठून उभं राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड मला माझी बाजू मांडण्याची परवानगी हवी आहे. मग अर्जुनला ती परवानगी मिळते आणि अर्जुन त्याची बॅटिंग सुरू करतो. अर्जुन म्हणतो, युअर ऑनर, सचिन दीक्षितांनी माझी क्लायंट अस्मिता दीक्षित आणि त्यांच्या माहेरच्या लोकांवर नको नको ते आरोप केलेले आहेत. हे सगळे आरोप किती खोटे आहेत हे सगळं मी आता कोर्टात सिद्ध करणार आहे आणि यासाठीच मिस्टर सचिन दीक्षितांना इथे मला साक्ष देण्यासाठी परवानगी देण्यात यावी. मग आता कोर्टाने अर्जुनला परवानगी दिली आहे. सगळ्यात आधी तर सचिन येतो. आता अर्जुन त्याला कसा क्रॉस चेक करतो बघा. अरे मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला खूप आवडणार आहे आणि त्यातनं सोने पे सुहागा म्हणतात ते आजचा एपिसोड सकाळी 6 वाजता झाला आणि सगळे एपिसोड आलेले आहेत. त्यामुळे आज का दिन बन गया बॉस. बघा, अर्जुनने आता सचिनला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो, मिस्टर सचिन दीक्षित, मिसेस अस्मिता दीक्षितांवर तुमचा पहिला आरोप असा आहे ना की त्यांनी तुमचा संसार व्यवस्थित केला नाही, बरोबर? सचिन अगदी भोळं तोंड करून म्हणतो, हो बरोबर. अर्जुन पुढे म्हणतो, लग्नानंतर काहीच दिवसात तुम्ही तर कॅनडाला निघून गेलात. तिथे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या बायकोने सांगितलं होतं का? सचिन म्हणतो, नाही, मला तिथे चांगला जॉब मिळाला म्हणून मी गेलो. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे लग्नानंतर जेव्हा बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो तेव्हा तुमच्या बायकोने तुम्हाला सपोर्ट केला कॅनडाला जाण्यासाठी? वा, शॉकिंग आहे. त्यावर सचिन म्हणतो, कसला सपोर्ट आणि कसलं काय? ही अस्मिता सतत कटकट करायची, सारखं म्हणायची ती मला परत ये परत ये. जगातली सगळ्यात वाईट बायको होती अस्मिता. सचिनला असं बोलताना काही पण वाटत नाहीये बरं का मंडळी. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे अस्मिताला तुमची आठवण येत होती, अस्मिताला नवऱ्याची आठवण येत होती म्हणून ती जगातली वाईट बायको ठरली काय? ओ राईट. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती जगातली सगळ्यात वाईट सून पण होती ना, कारण त्यांनीच तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, बरोबर ना सचिन दीक्षित? सचिन म्हणतो, हो बरोबर. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? सचिन म्हणतो, कसं थांबवणार होतो मी? अस्मिताने हे सगळं माझ्या नकळत केलं होतं. मी तेव्हा तिथे नव्हतो. माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे. मी त्यांना आयुष्यभर सांभाळायला तयार होतो. पण हे सगळं प्लॅनिंग अस्मिताने कधी केलं, कधी ठरवलं, मला काही कळलंच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, का? तेव्हा काय तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरात नव्हतात काय? तरी पण तुम्हाला कळलं नाही? तुम्ही तर तेव्हा तिथेच होतात ना? काय हो सचिन दीक्षित, याचा अर्थ तुम्ही तेव्हा तुमच्या आई वडिलांच्या घरात नव्हतात, दुसऱ्यांच्या घरात राहत होतात, बरोबर? पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. या माणसाला असं वाटतंय की त्याच्या बायकोने त्याच्या आई वडिलांची काळजी घ्यावी, त्याचं स्वतःच लक्ष नाहीये स्वतःच्या आई वडिलांकडे. अर्जुन आता पुढे सांगतोय की मिलॉर्ड, मी अशा एका साक्षीदाराला इथे बोलू इच्छितो की त्याची साक्ष आता इथे खूप महत्वाची ठरणार आहे. निराधार वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट मिस रुपाली देसाई. आता सचिनचा चेहरा पांढरा पडतो बरं का प्रेक्षकांनो. सचिन आता त्या रुपाली देसाईकडे बघतच राहतो. ही तीच रुपाली देसाई आहे जिने एंट्री केलेली आहे ना. सचिन तिथेच होता आणि सचिनने रिसिप्ट घेतली होती याच बाईकडनं. आता ती तिथे आल्यावर अर्जुन तिला काय काय प्रश्न विचारतो बघा. अर्जुन आधी तर सचिनच्या आईवडिलांचा फोटो दाखवतो त्या रुपालीला आणि म्हणतो, मिस रुपाली, तुम्ही ह्या दोघांना ओळखता? त्यावरती रुपाली म्हणते, हो, हे दोघे मिस्टर आणि मिसेस दीक्षित आहेत. हल्लीच आमच्या वृद्धाश्रमात ते भरती झालेत. अर्जुन म्हणतो, या दोघांना जेव्हा वृद्धाश्रमात आणलं गेलं तेव्हा तुम्ही ड्युटीवर होतात का? त्यावर आता ही मुलगी म्हणते, हो, जेव्हा तिथे नवीन वृद्ध येतात तेव्हा सगळं पेपरवर्क मीच करते. अर्जुन म्हणतो, अच्छा, मग ज्या वेळेला या दोघांना तिथे आणण्यात आलं होतं तेव्हा एक व्यक्ती होती ना त्यांच्यासोबत, ती व्यक्ती या कोर्टात आहे का? त्यावर ही रुपाली म्हणते, हो, इथेच आहे ती व्यक्ती. अर्जुन म्हणतो, दाखवू शकाल का तुम्ही कोर्टाला ती व्यक्ती कोण आहे? त्यावर आता ती रुपाली बोट करून सचिनला दाखवते आणि म्हणते, हेच होते त्या दिवशी त्या दोघांसोबत आणि मी त्यांना रिसिप्ट पण दिली होती.
हे ऐकलं आता सचिनचा चेहरा बघा कसा पांढरा पडलाय बरं का प्रेक्षकांनो. आता ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक बराच वेळ वाजवलंय त्यांनी. आता सचिन त्या बाईला सुद्धा खोडून काढायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो नाही नाही ही बाई खोटं बोलते, मी या बाईला कधी बघितलं नाही आणि मी त्या वृद्धाश्रमात गेलो पण नाहीये. ती रुपाली म्हणते मी का खोटं बोलू सर, तुम्ही तिथे आला होतात तुमच्या आईवडिलांना घेऊन आणि तुमचं बोलणं माझ्याशी झालंच होतं. त्यावर आता अर्जुन अस्मिताकडे बोट दाखवून म्हणतो तुम्ही यांना ओळखता का. आता ती रुपाली म्हणते सॉरी मी यांना कधी बघितलंच नाही. आता तो सचिनचा वकील उभा राहतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यावर अस्मिता दीक्षितांचं नाव आहे त्या रिसिप्टवर, मग आता पुन्हा ही सगळी उलट तपासणी घेण्याचा काय अर्थ आहे. त्यावरती रुपाली म्हणते रिसिप्टवर जे काही नाव होतं ना ते या सरांनीच लिहिलं होतं आणि आमच्या गेटवर एंट्री करावी लागते, जिथे यांना बाईचं नाव देऊन चाललं नसतं ना, म्हणून बहुतेक यांना स्वतःचं नाव तिथे द्यावं लागलं, तुम्ही चेक करू शकता. सचिन इथे फसला. आता ती रुपाली पुढे म्हणते की सचिन दीक्षित हे नाव त्या रजिस्टरमध्ये लिहिलेलं आहे, हवं तर तुम्ही चेक करा. आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड हेच आहे ते रजिस्टर, यात सचिन दीक्षिताचं नाव लिहिलेलं आहे आणि ते रजिस्टर अर्जुनने कोर्टामध्ये सबमिट केलं आहे. एंट्री करताना मिस्टर सचिन दीक्षित आणि सिनियर दीक्षित यांचं दोघांचं नाव आहे आणि एंट्री करताना सचिन दीक्षितांचं नाव आहे, पण एक्झिट करतानाही सचिन दीक्षितांचंच नाव आहे. सॉरी, एंट्री करताना तिघांचं नाव आहे पण जाताना सचिन दीक्षिता यांचंच नाव आहे. हे अर्जुन अगदी मोठ्याने कोर्टाला ओरडून सांगतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, जो माणूस आरोप करतोय त्याच्या बायकोवर की ती त्याच्या आईवडिलांची काळजी घेत नाही, त्यांना सांभाळत नाही, तोच माणूस स्वतः त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलाय मिलॉर्ड. आणि हे सगळं माझ्या अशील अस्मिता दीक्षितांनी केलंय, हे सगळं दाखवण्याचा यांचा खूप मोठा प्लॅन आहे मिलॉर्ड. काय मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड बघितल्यावर खूप फ्रेश झाल्यासारखं वाटलंय. चला निदान सचिन तरी एक्सपोज झालाय. काय मंडळी, खरंच आता असं वाटायला लागलंय मला आपली मालिका संपते की काय. आता ती कोणती बहुतेक मितवा संपणार आहे बरं का. त्या जागेवर 15 तारखेपासून ती सुना येती घरा मालिका लागणार आहे. तर असो, आता अर्जुनचा हा कोर्टाचा सीन झाल्यावर छोटासा सीन दाखवलाय प्रतिमा आत्याचा. प्रतिमा त्या सायलीची वाट बघताय. काल परवा अर्जुनने सांगितलं होतं ना की सायलीला तो सोडून देणार आहे कोर्टाची हिअरिंग झाल्यावर. आता त्या वाट बघत असतात सारख्या दारात उभं राहून आणि म्हणत असतात अजून आली नाही ग सायली. मग ही सुमन म्हणते येतील हो वहिनी, अर्जुन आणणार आहे ना ते हिअरिंग झाल्यावर कोर्टाचा, येईल ना ती. मग प्रतिमा त्या म्हणतात मी ना सुमन सायलीसाठी खूप निशिगंधाची फुलं काढून ठेवली आहे बघ, दूधवाल्याला सांगितलंय मी उद्यापासून जास्तीचं दूध दे. आणि सुमन तन्वीची खोली साफ केली का, सायली राहणार आहे बरं का तिथे. आता सुमन म्हणते हो सगळी तयारी झाली आहे वहिनी. आता तेवढ्यात एक माणूस आलाय बरं का, तो म्हणतो किल्लेदारांचं घर हेच आहे का. प्रतिमा त्या म्हणतो हो या ना आत या. आता या माणसाला अर्जुनने पाठवलंय बरं का मंडळी. प्रतिमा त्या विचारतात काय काम आहे. त्यावर ते म्हणतात की मला अर्जुन सुभेदारांनी पाठवलंय, किल्लेदारांचं घर हेच ना, म्हणजे त्यांनी मला इथे येऊन सगळ्या फर्निचरला सेफ्टी गार्ड बसवायचं सांगितलंय. त्यावर आता प्रतिमा त्या म्हणतात काय सेफ्टी गार्ड. तो माणूस म्हणतो हो त्यांच्या मिसेस आहेत ना सायली, त्यांना फर्निचरचं टोक बीक लागू नये ना म्हणून. प्रतिमा त्या गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात अच्छा बरं, या बॉक्समध्ये काय आहे. तो माणूस म्हणतो या बॉक्समध्ये ना मेटलच्या वॉटर बॉटल आहेत आणि त्या भरून आम्हाला जागोजागी ठेवायला सांगितलंय. बाथरूममध्ये अँटी स्लिप्स पण बसवायचं सांगितलंय. त्यावर सुमन म्हणते अगं बाई हे सगळं अर्जुनने सांगितलं. तो माणूस म्हणतो हो मॅडम मी कामाला सुरुवात करू का. प्रतिमा त्या म्हणतात हो करा ना. आता प्रतिमा त्या हसायला लागतात आणि म्हणतात अगो भाई सुमन बघ ना अर्जुन सायलीची किती काळजी घेतोय, जणू काही जगात तो एकटाच बाप होणार आहे. सुमन म्हणते असू द्या हो वहिनी, असा नवरा मिळायला नशीबच लागतं. आता एकदम प्रतिमा त्या गप्प बसतात बोलता बोलता. मग सुमन म्हणते काय झालं वहिनी तुम्हाला. प्रतिमा त्या म्हणतात बघ ना सुमन, अर्जुन खरं तर आता तन्वीचा नवरा असला असता ग. पूर्णाईच्या मनात पण तसंच होतं, पण तन्वी जर आपली अर्जुनची बायको असती तर ती पण गरोदर असती ना, मी पण तिचं असंच कौतुक केलं असतं, अर्जुननी तिची अशीच काळजी घेतली असती. त्यावर सुमन म्हणते अहो वहिनी सायली पण तुमची मुलगीच आहे ना. प्रतिमा त्या म्हणतात हो तर आहेच की, पण तरी आपल्या मुलीची आठवण येणं राहवत नाही ग. म्हणजे आता तर काय यांनी फरमानच काढलंय तन्वीचा शोध घ्यायचा नाही, म्हणजे विषयच संपला. जाऊ दे ग जाऊ दे, आपल्याला सायलीचे मनापासून लाड करता येत ना तेवढंच खूप आहे. सुमन म्हणते हो सायली इथे असेपर्यंत तिचं मनसोक्त कोड कौतुक करून घ्या. हां
आता सीन हा संपला प्रतिमात्याचा आणि आता अर्जुनचा सीन सुरू झालाय. आता मजा येते बरं का प्रेक्षकांनो. काय एक एक साक्षीदार आणलेत अर्जुनने, म्हणजे हे सगळं मला पण अपेक्षित नव्हतं. कॅनडाचा एक माणूस आणलाय त्याने, ज्याचं कर्ज या सचिनने बुडवलंय. आणि एवढंच नाही तर मैपत शिखरेला सोडवण्यासाठी जो वकील घेतला होता ना त्या सचिनने, तर तोही आणलाय, ज्याच्या मुलीला किडनॅप केलं होतं सचिनने. सगळं काही एक्सपोज केलंय. बघा तर आता पुढचा व्हिडिओ. अर्जुन आता त्या बाईला म्हणतो, त्या रुपालीला, की तुम्ही जाऊ शकता. अर्जुन पुढे म्हणतो, मिलॉर्ड, मी अशा एका साक्षीदाराला इथे बोलवणार आहे जो सचिन दीक्षितची खरी ओळख या कोर्टाला करून देणार आहे. आता परमिशन मिळाली आहे अर्जुनला जजकडनं. आता सगळेजण बघायला लागतात कोण येणार आहे. आता एक वेगळाच अननोन व्यक्ती तिथे आलेला आहे, ज्याला आपण पहिले नाही पाहिलं. आता तो तिथे येऊन साक्ष द्यायला लागतो. तो वकील पण आता अचंबित झालाय बरं का सचिनचा. आता अर्जुन विचारतो, तुमचं नाव? त्यावर तो माणूस म्हणतो, माझं नाव अक्षय पगारे. अर्जुन म्हणतो, तुम्ही यांना ओळखता का? त्यावर हा माणूस म्हणतो की हो, हा सचिन दीक्षित. कॅनडामध्ये हा नोकरी करायचा तेव्हा माझी आणि याची ओळख झाली होती. अर्जुन म्हणतो, कशी काय? तो माणूस म्हणतो, ॲक्च्युली माझा कॅनडामध्ये फायनान्सचा बिझनेस आहे. याने माझ्याकडनं मोठं लोन घेतलं होतं आणि माझ्या देशातला माणूस आहे म्हणून मी याला विश्वासाने लोन दिलं, पण याने माझे पैसे कधी परत दिलेच नाही. आणि मग याने माझ्याशी कॉन्टॅक्टच ठेवला नाही. मला न सांगून भारतात परत आला हा. त्यावेळेला याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. माझी माणसं पाठवली याला शोधायला, याला रिमाइंडर दिले मी खूप वेळेला, पण तरी सुद्धा या माणसाने कशालाच दाद दिली नाही. आणि माझे पैसे याने अजून सुद्धा परत केलेले नाही आहेत. अर्जुन म्हणतो, काय? अजूनही नाही? पण आम्हाला तर असं कळलंय की यांनी यांच्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये एक मोठी रक्कम ट्रान्सफर केली म्हणे. त्यावर तो माणूस म्हणतो, नाही, हे त्याने कुठल्या तरी दुसऱ्या कुठल्या लोनचं रिपेमेंट केलं असावं त्याने. आओ, असे बरेच लोन घेतलेले आहेत या माणसाने. हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. सचिनला तोंडच ठेवलेलं नाहीये अर्जुनने आता बोलायला. त्यावर हा माणूस पुढे म्हणतो, अहो, हा कॅनडात पण खूप लफडे करायचा. तिथल्या 1-2 मुलींना त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्यांच्याकडनं पण पैसे लाटले होते. त्यांच्याशी लग्न करतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडनं पण पैसे घेतले होते या माणसाने. बापरे प्रेक्षकांनो, ही गोष्ट तर अस्मिताला पण माहीत नव्हती. आता हा वकील उभा राहतो बरं का सचिनचा आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदारांनी या साक्षीदाराला नक्की पढवून आणलेलं आहे आणि म्हणून ते माझ्या क्लायंटवर चिखलफेक करताय. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण ॲडव्होकेट, तुम्हाला काय वाटलं? या गोष्टीचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मिलॉर्ड. आता त्या माणसाला म्हणजे त्या पगारेला अर्जुन म्हणतो, प्लीज तुम्ही सगळे पुरावे दाखवाल का? आता एक इन्व्हलप दिले त्या पगारेने अर्जुनच्या हातात आणि अर्जुन ते कोर्टाला दाखवत म्हणतो, हे मिस्टर सचिन दीक्षितांचं चॅटिंगचं सगळं डिटेल आहेत मिलॉर्ड. त्यांनी कॅनडामधल्या मुलींसोबत केलेली चॅटिंग आणि काय काय फ्रॉड केला हे सगळं या इन्व्हलपमध्ये आहे. येस, कसलं भारी दाखवलंय बघा ना प्रेक्षकांनो. आज आपल्याला कोर्टामध्ये बॅक टू अर्जुन सुभेदार दिसलाय. मजा आली हा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड म्हणजे एकदम लय भारी आहे. सचिनला पुरता एक्सपोज केलाय आज अर्जुनने. आता अश्विन हळूच सुभेदार म्हणजे प्रतापरावांच्या कानात म्हणतो, पाहिलं का डॅड, हा आपला खरा अर्जुन सुभेदार आहे. दादाने पत्ते मुद्दाम लपवून ठेवले होते हे असे कोर्टासमोर आणण्यासाठी. आता प्रतापराव म्हणतात, हो, त्याने आपल्याला पण कळू दिलं नाही ना. आता अर्जुन त्या पगारेला म्हणतो, थँक्यू सर, तुम्ही जाऊ शकता. सचिनचा चेहरा पांढरा, पिवळा, निळा काय काय झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा, आता अर्जुनने आणखीन एक बॅटिंग केलेली आहे. अर्जुन आता पुढे कोर्टाला म्हणतो की मिलॉर्ड, मला आणखीन एका साक्षीदारांना बोलवायचं आहे. वकील देशमाने, मला त्यांना इथे बोलवण्याची परमिशन देण्यात यावी. आता देशमानेला पाहिल्या सचिनचा चेहरा बघा कसा झालाय. हा देशमाने तोच आहे प्रेक्षकांनो, ज्याने महिपतला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सचिनने त्याच्या मुलीला किडनॅप केलं होतं प्रेक्षकांनो. आता तो देशमाने सगळं काही सांगतो कोर्टाला. अर्जुन आता त्यांना विचारतात, ॲडव्होकेट देशमाने, तुम्ही सचिन दीक्षितांबद्दल कोर्टाला काही सांगू इच्छिता का? आधी तर तो देशमाने सचिनकडे बघायला लागतो आणि सचिन त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. देशमाने म्हणतो, सांगणार, मी या माणसाबद्दल सगळं काही सांगणार. आतापर्यंत मी गप्प होतो कारण माझा नाईलाज होता, पण मी या सचिनबद्दल कोर्टाला सगळं खरं सांगणार आहे. सचिनला आता घाम फुटलेला असतो बरं का मंडळी. आता तो पुढे म्हणतो, याच माणसाने महिपत शिखरेचं वकीलपत्र मला घ्यायला लावलं त्याला तुरुंगात सोडण्यासाठी, कारण या राक्षसाने माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं. आता हे वाक्य ऐकल्यानंतर अस्मिता तर तोंडावरच हात ठेवते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे सचिन एक खोटारडा माणूस आहे हे आतापर्यंत या सगळ्यांना माहीत होतं, पण सचिन क्रिमिनल पण आहे ही एक नवीन बाजू सचिनची सगळ्यांच्या समोर आली आहे अगदी नव्याने. अमेझिंग दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर आता देशमानेने असं बोलल्या अर्जुन म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. ॲडव्होकेट देशमाने, मिस्टर सचिन दीक्षित
यांनी तुमच्या मुलीच्या बाबतीत एक्झॅक्टली काय केलं सांगाल का कोर्टाला? ते देशमाने म्हणतात, सांगणार, मी सगळं सांगणार, एक एक गोष्ट मी डिटेल सांगणार आणि विथ एव्हिडन्स सांगणार. या गुन्हेगाराला शिक्षा द्या, याला शिक्षा व्हायलाच हवी आहे. आता देशमाने जे काही बोलतात ते म्यूट केलंय आणि जे काही झालं होतं ते आपल्याला इथे स्क्रीनवर दाखवलंय. देशमानेच्या मुलीला कसं सचिनने किडनॅप केलं आणि वेळोवेळी कसं सचिन त्रास देत होता त्या मुलीला आणि देशमानेकडनं महिपतची सगळी कामं करून घेत होता कोर्टाच्या बाबतीत. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. बराच वेळ हा सीन इथे दाखवलाय म्यूट करून. आता त्या देशमानेची बिचारीची काय काय अवस्था झाली हे सगळं त्याने कोर्टाला आपल्या इथे दाखवलंय आणि सांगितलंय. आता हे सगळं ऐकल्यावर सचिनची बोलती कसली बंद झाली आहे. आता ते सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच देशमाने वकील, तुम्ही जाऊ शकता. अर्जुन आता कोर्टाला पुढे सांगतोय की मिलॉर्ड, निराधार वकिलाची रिसेप्शनिस्ट रुपाली देसाई, मिस्टर सचिन दीक्षित कॅनडामधनं ज्यांच्याकडून लोन घेतलं ते अक्षय पगारे आणि आत्ता देशमाने वकिलांनी जी साक्ष दिली आहे, या सगळ्या साक्षीवरनं सिद्ध होत आहे की सचिन दीक्षितांनी माझ्या क्लायंटवर केलेले, अस्मिता दीक्षितांवर आरोप केलेले सगळे खोटारडे आहेत. फक्त आणि फक्त स्वतःचा घाणेरडा चेहरा लपवण्यासाठी ते माझ्या क्लायंटवर आरोप करत होते. मिलॉर्ड, जो माणूस एका लहान मुलीला किडनॅप करतो आणि मैपत शिकरेसारख्या क्रिमिनलला सोडवू शकतो, तो स्वतःच्या बायकोला किती त्रास देत असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये मला मिलॉर्ड, तुम्हीच विचार करा. आणि म्हणूनच माझ्या क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित या माणसापासून डिवॉर्स मागताय. मी कोर्टाला विनंती करेल की माझ्या क्लायंटने अस्मिता दीक्षितांनी यांच्याकडनं जी ॲल्युमिनी मागितली आहे ती त्यांना देण्यात यावी. मी कोर्टाला विनंती करतोय आणि आय रेस्ट माय केस मिलॉर्ड. असं म्हणून अर्जुन आता जागेवर बसलाय. बघितलं का मंडळी, अर्जुनने कशी बॅटिंग केली आणि सचिनची केस जिंकलीच. सचिनला वाटलं होतं की घटस्फोटाची केस अर्जुन काय जिंकणार, पण अर्जुनने दाखवून दिलंय की तो ऑलराऊंडर आहे. ही इज द बेस्ट हिरो. अमेझिंग हा प्रेक्षकांनो, मस्त दाखवला आजचा एपिसोड. कधी कधी ना ठरलं तर मग मध्ये असली गुगली मारतात ना की आपण अनएक्सपेक्टेड असं काहीतरी बघतो. तर आता जज त्यांचा निकाल देत आहे बघा. ते म्हणतात, सगळे साक्षी आणि पुरावे बघितल्यानंतर कोर्ट या निर्णयावर पोहोचले की स्वतःच्या आई वडिलांना फसवणं, अपहरण करणं, खोटारडेपणा करणं या सगळ्या गुन्ह्यासाठी सचिन दीक्षितांवर स्वतंत्र खटला चालवण्यात यावा. मिस्टर सचिन दीक्षित आणि मिसेस अस्मिता दीक्षित यांच्या या घटस्फोट खटल्यामध्ये अस्मिता दीक्षितांना घटस्फोट मंजूर करण्यात येत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलंय. आता पुढे जज म्हणतात, हे कोर्ट सचिन दीक्षितांना आदेश देते की अस्मिता दीक्षितांनी मागितलेली पोटगी त्यांना देण्यात यावी. सचिन दीक्षितांनी ती पोटगी द्यावी आणि तसंच सचिन दीक्षितांनी त्यांच्या बायकोचा जो मानसिक छळ केलाय याबाबत त्यांना दंड ठोठावण्यात येते. आता अर्जुनकडनं निकाल लागल्यानंतर अजून काय हवं प्रेक्षकांनो, आणि कोर्ट बरखास्त झालाय. मजा आ गया बॉस. आता कोर्ट बरखास्त झाल्यानंतर अस्मिता सचिनच्या समोर येते बरं का, राग. पण सचिन इतका निलाजरा तो प्रियाचा बिछडलेला भाऊ शोभतो बरं का. यात्रेमध्ये दोघा बिछडले होते का काय कोणाच ठाऊक. म्हणजे असं एक पिक्चरची स्टोरी हो. तो एवढं सगळं झाल्यावर हसत असतो बरं का निर्लज्जपणे. आपण मालिकेच्या कॅरेक्टरबद्दल बोलतोय. अस्मिता आता सचिन समोर येते आणि म्हणते, सचिन तुझी हीच लायकी आहे. तुला काय वाटलं तू सगळ्यांना फसवत राहशील आणि मान वर करून फिरत राहशील? आता अर्जुन त्या सचिनला म्हणतो, तुला काय वाटलं सचिन, तू ही केस जिंकशील? खूप कॉन्फिडन्स होता ना तुला, काय झालं रे? त्यावर आता सायली पण त्याला बोलते आणि म्हणते, सचिन ही तुझी कर्माची फळं आहेत रे, जसं करावं ना तसंच भरावं. सचिन नुसता बघत राहतो यांच्याकडे आणि म्हणतो, बोला तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं मला बोलून घ्या. आता हे सगळं इथेच संपणार नाहीये अस्मिता, म्हणजे हा वरच्या कोर्टात अपील करणारे प्रेक्षकांना त्याने काय फरक पडणार नाहीये. अस्मिता म्हणते, अरे सचिन आता सगळं संपलंय बरं का. आता तुझा आणि माझा काडीचाही संबंध राहिलेला नाहीये. हा निर्णय कोर्टाने आता. अस्मिता म्हणते, माझ्या मनातनं तू उतरला होतासच, पण मी आता आपल्या लग्नाची शेवटची खूण पण मिटवणार आहे. असं म्हणून अस्मिताने आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलंय आणि ते सचिनच्या समोर केलंय. आता सचिन रागाने बघत असतो अस्मिताकडे. अस्मिता म्हणते, या मंगळसूत्राचा मान तू कधी ठेवलाच नाहीस रे सचिन, पण तरी सुद्धा मी आतापर्यंत या मंगळसूत्राला जपत आले होते. आता इथून पुढे मी हे सगळं करणार नाहीये. सचिन आता फक्त अस्मिताकडे बघून हसतो बरं का प्रेक्षकांनो. अस्मिताने ते मंगळसूत्र त्याच्या समोर ठेवून दिलंय आणि ती तरातरा आता तिथून निघून जाते. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथे संपून जातो. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? मला कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की सांगायचंय.
मला आजचा एपिसोड खरंच खूप आवडलाय. आता उद्याचा भाग आपण बघणार आहोत. सचिन नुसता बघत राहतो जाताना अर्जुनकडे, अस्मिताकडे आणि या सगळ्या सुभेदारांकडे. आता पुढचा प्रोमो 8 दिवसापासून ते कॅसेटच वाजू लागले बरं का तन्वीची. प्रेक्षकांनो, ते आता सायली त्या छोट्या तन्वीची कॅसेट ऐकणार आहे बरं का, आणि तिला भास होणार आहे की हा आवाज तर मला माझाच वाटतोय, पण तन्वीचा आणि माझा लहानपणीचा काय संबंध आहे? आता हे भ्रम आहे, स्वप्न आहे की सत्य आहे, हे सगळं मला कोण सांगणार आहे? असं सायली मनातल्या मनात विचार करते. आणि आता सायली या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरे शोधायला मधुभाऊंकडे जाते. आता हे सगळे BTS तुम्ही बघतच असाल सोशल मीडियावर. कुसुम पण आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये दिसणार आहे. ज्यांना ज्यांना मधुभाऊची आणि कुसुमची आठवण येते त्यांनी आता येणारे भाग मिस करू नका बरं का. त्यांना आता दिसणार आहेत ते दोघे जण. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड पुन्हा विचारते, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. धन्यवाद.